नमस्कार. आपले जीए या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी मिनल कुवळेकर आज परसुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या जीएनच्या आकाश फुले या कथासंग्रहातील फलश्रुती नावाची त्यांची अनुवादित आणि विनोदी अंगाने जाणारी कथा सादर करते. बघा कशी वाटते. फलश्रुती. इव्हान पोस्ट ऑफिसमध्ये आला आणि सरळ समोरील बटवड्याच्या खिडकीकडे गेला. पोस्टमास्तरच्या पत्त्यावर आलेली पत्रे त्या ठिकाणी मिळत. त्याला जरी बराच वेळ एका लांबलचक रांगेत उभे राहावे लागले तरी अखेर एकदाची त्याची पाळी आली व तो खिडकीच्या जाळीमागे बसलेल्या पिंगट केसांच्या सुंदर तरुणीपुढे जाऊन उभा राहिला. तरुणी कसली, ती चांगली म्हातारी बाई होती आणि तिचे केस तर पिंगट मुळीच नव्हते. पण या गोष्टीत ती एकच स्त्री असल्यामुळे स्वाभाविकच नायिका आहे आणि खुद्द नायिकेलाच करड्या केसांची म्हातारी करणे अशक्यच आहे. म्हणून तिला पिंगट केसांची सुंदर तरुणी म्हटलं, एवढंच. बरं, तुझं ओळखीचं कार्ड कुठं आहे पाहू, तिने विचारलं. आणि नेमक्या त्याच प्रश्नाला इव्हान इतका वेळ घाबरत होता. तो जरा गोंधळला व त्याने ओठांवरून जीभ फिरवली. म्हणजे त्याचं असं झालं, तो सांगू लागला. मी इथं जरा कामाला आलो होतो. उद्या सकाळी मी परत जाणार आहे. तेव्हा म्हटलं आपली काही पत्र असली तर घेऊन जावं. तेव्हा तुझं ओळखीचं कार्ड आहे की नाही, त्याला थांबवीत पिंगट केसांची ती सुंदर तरुणी म्हणाली. हो आहे. मग कॉम्रेड, कार्ड कुठं आहे ते? उगीच गप्पा नको आहेत, ती म्हणाली. पण मी ते दाखवणार कसं तुला, हताशपणे तो उद्गारला. त्याने घाई करून खिडकीच्या आत डोके खुपसले व तो हलक्या आवाजात म्हणाला, ते माझ्या बुटात आहे. ते मला माहीत नाही. कार्ड दाखवल्याखेरीज पत्र मिळणार नाही. छे छे, असं कसं होईल? आता असं पहा, गयावया करत इव्हान म्हणाला. मी सांगितलं ना एकदा, नियम म्हणजे नियम. त्याच्या डोक्याला एकदम टाकटोसीत ती तरुणी म्हणाली. डोके घाईघाईने बाहेर आले. इव्हान बाजूला झाला व त्याने आजूबाजूला पाहिले. बाकावर कुठेही जागा नव्हती. एक सुस्कारा सोडत त्याने अंगातील कोट काढला. झटकन जागा साफसूफ केली आणि हातातील फाईल बाजूला ठेवून तो उजव्या पायातील बूट काढू लागला. 5-10 मिनिटात त्याच्या भोवती पपयाच्या बियांसारखी गर्दी जमली. जो तो एकमेकाला सारखे विचारत होता, हा मनुष्य बूट का काढतोय? काय झालं त्याला? त्याचा पाय मुरगळला आहे, जरासं सोडून पाहतो आहे झालं. 40शीवरून खाली पाहत एकजण म्हणाला. खरं पाहिलं तर मुरगळल्यावर खरचटल्यावर आमच्या दुकानात एक फार चांगलं मलम मिळतं. छे हो, त्याच्या पायाला फोड उठले आहेत. मगाशीच मला त्याने स्वतः सांगितलं. फोड उठल्यावर तो बूट घालून चालणार तरी कसा? तेव्हा ते काढून हातात घेतोय, हे एवढंच. त्याच्या मागे उभा असलेल्या डिंकाच्या ब्रशासारखा मिशांचा मनुष्य म्हणाला. ती म्हातारी नव्हे, ती पिंगट केसांची सुंदर तरुणी खिडकीबाहेर डोकं काढून मोठ्या कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागली. इव्हान त्या घोळक्याच्या मध्यभागी बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरून घाम गळू लागला, पण काही केल्या बूट निघेना. त्याने अखेर डावे पाऊल उजव्या पायाच्या टाचेवर ठेवून जोराने दाबले व हळूहळू बूट सरकू लागताच कपाळावरील घाम पुसत त्याने आजूबाजूच्या लोकांकडे विजयी मुद्रेने पाहिले. परंतु तेवढ्यात आणखीन काहीतरी बिनसले व मोठ्या हट्टाने तो बूट गोट्यापाशीच अडकून बसला. अरे रे, एक जण सहानुभूतीने म्हणाला. पण त्याला बाजूला सारून दुसरे दोघे पुढे झाले आणि किंचित खाली वाकून सारा प्रकार मोठ्या बारीक नजरेने पाहू लागले. एकंदर परिस्थितीचे निरीक्षण झाल्यावर त्यापैकी एक समाधानाने पुन्हा उभा राहिला आणि उत्तेजन देऊ लागला. अरे, पायाची बोटं घट्ट दाबून धर आणि मग ओढ बूट खाली. पायाची बोटं गेली मसणात, इव्हान चिडून म्हणाला. बूट अडकलाय घोट्यापाशी आणि म्हणे पायाची बोटं दाब. त्या बुटाची लेस सोडून पहा ना जरा, खिडकीमधून पिंगट केसांची सुंदर तरुणी म्हणाली. इव्हानची कॉलर घामाने भिजून चिंब झाली आणि त्याचा श्वासोश्वास पटपट विजून पुन्हा पेटणाऱ्या विजेच्या दिव्याप्रमाणे होऊ लागला. परंतु बूट मात्र काही केल्या निघेना. त्याने आजूबाजूच्या लोकांकडे एक असहाय्य नजर टाकली आणि तो म्हणाला, आता मेहरबानी करून कुणीतरी या बुवा माझ्या मदतीला. मगाचा तो 40शीवाला बाजूस उभ्या असलेल्या मनुष्याच्या पोटात जोराने कोपर मारून पुढे आला आणि इव्हान पुढे उभा राहिला. त्याने 40शी काढली व एका मळक्या रुमालाने सावकाश पुसली. ती परत नाकावर ठेवता ठेवता एखाद्या मोठ्या बेडकाकडे पाहावे त्याप्रमाणे इव्हानकडे पाहिले. पण लगेच दुसऱ्या क्षणी त्याचा संथपणा न आवडून
त्याला मागून कुणीतरी ढकलल्याप्रमाणे तो इव्हानच्या बुटावर तुटून पडला आणि खसाखस बूट ओढू लागला. 15 मिनिटात त्याची कॉलरही घामाने चिंब झाली, परंतु बूट मात्र निघेना. तो उभा राहिला आणि तलवार काढून घेतलेल्या सेनापतीप्रमाणे खाली मान घालून बाहेर पडला. तो नेहमी आपल्या शिंप्याचे दुकान चुकवून जात असे, पण आज त्याची निराशा इतकी तीव्र होती की त्या भरात तो सरळ त्या दुकानावरून गेला. त्या शिंप्याला देखील आश्चर्याचा एवढा धक्का बसला की त्याला आपले बिल विचारण्याचे भान राहिले नाही. त्यानंतर फावड्यासारखे हात असलेला एक मनुष्य पुढे झाला आणि मोठ्या निश्चयी मुद्रेने बूट ओढू लागला. आता मात्र हे प्रकरण फार वेळ भिजत राहत नाही, त्याचा काहीतरी निकाल लागणार या खात्रीने लोकांनी इव्हानभोवती जास्तच गर्दी केली. आता बूट तरी निघणार किंवा पाय तरी उखडून निघणार किंवा कदाचित दोन्ही होतील या विचाराने सगळीकडे गांभीर्य पसरले. परंतु ज्यावेळी बुटाला पहिला हिसका देताच इव्हानचा पायच नव्हे तर खुद्द इव्हान, त्याचा कोट, ती फाईल हे सारे लटांबर 5-7 फूट पुढे सरकले. त्यावेळी एक मुलगी नळाची किल्ली मोकळी राहिल्याने पाणी खाली पडावे त्याप्रमाणे खिदी हसली. तेव्हा एका लठ्ठ माणसाने कान धरून तिला बाहेर हकलले व परत तिथे येऊन तो मोठ्या गांभीर्याने भुवया उंचावून पूर्ववत पाहू लागला. पण त्या अवधीत इकडे नुसते घनचक्कर चालले होते. आजूबाजूच्या लोकात तर उत्साह नुसता ओसंडून चालला होता. बायकोकडून खरमरीत पत्र आल्यामुळे तिला तारेने मनी ऑर्डर करण्यासाठी एक वयस्क गृहस्थ पोस्टात आला होता. त्याने तर हातातील फॉर्म ताबडतोब फाडून टाकला आणि 10 मिनिटात जर बूट निघाला नाही तर आपण 5 रुपये देण्यास तयार आहो अशी त्याने मनी ऑर्डर कारकुनाशी शर्यत लावली. पण पार्सल क्लार्कची स्थिती जरा चमत्कारिक झाली होती. त्याच्यासमोर नेहमी प्रेताप्रमाणे बसणाऱ्या डेप्युटी पोस्टमास्टरच्या वालरसप्रमाणे दिसणाऱ्या भुरक्या मिशा विलक्षण तऱ्हेने फुरफुरू लागल्या होत्या आणि तो जिवंत आहे ही गोष्ट जणू आज प्रथमच ध्यानात येत होती असा बावळट चेहरा करून पार्सल क्लार्क त्याच्याकडे पाहत होता. पिंगट केसांची सुंदर तरुणी चक्क काउंटरवर चढून खाली वाकून पाहत होती. परंतु इव्हानची स्थिती मात्र अगदी चमत्कारिक झाली होती. सलूनमध्ये नावी डोके चोळत असता ते सारखे इकडे तिकडे लडबडते त्याप्रमाणे तो सारखा इकडे तिकडे ओढला जात होता. एक मोठी पकड घ्या बघू कुणीतरी, बूट काढण्यास पुढे सरसावलेला मनुष्य धापा टाकीत म्हणाला. आत्तापर्यंत त्याचे 10-12 तरी प्रयत्न झाले असतील, पण लोकांचा त्याच्यावर विश्वासही जबरदस्त बरं का. जर आपल्या गावाचे नाव कुणी राखेल तर गडी हाच अशी त्यांची बालंबाल खात्री होती. त्यामुळे घोळक्यातून कुणीही हल्ले नव्हते. इतकेच नव्हे तर त्यापैकी एकाने धावत जाऊन कोपऱ्यावर पोलीस असलेल्या आपल्या भावाला हा समरप्रसंग आणि त्याची उकलगाठ पाहण्यास बोलवून आणले. आता पोस्टासारख्या ठिकाणी मोठी पकड येणार कुठून? परंतु लोक असल्या किरकोळ अडचणी थोड्याच जुमानतात. त्या घोळक्यातून 5 जण पुढे आले. त्यांनी इव्हानला कमरेला धरले आणि दुसऱ्या बाजूने तो मनुष्य बूट ओढू लागला. आत्तापर्यंत जमाव एवढा वाढला की कडेला असणाऱ्या लोकांना इव्हान मुळीच दिसेना. एका बाजूस 5 माणसे आणि दुसऱ्या बाजूस 1 असे 6 जण मोठ्या पद्धतशीरपणे पुढे मागे होत आहेत एवढेच दिसत होते. तेथून जाणारी अधोदृष्टीची एक बाई टाचा उंच करून पाहत होती. तिला तर वाटले की हे लोक दूर खेड्यातून आले आहेत आणि एखादे जुने नृत्य करून दाखवत आहेत. तिने एक नाणे काढले आणि पुढे फेकले, परंतु ते नाणे बगळ्यासारखी लांब मान काढून तन्मयतेने सारे पाहत असलेल्या एका मनुष्याच्या डोक्यात टँडिशी पडले. त्याची मान एकदम आकसली आणि तो बाजूच्या मनुष्यावर कलंडला, पण एवढ्यात एकाने ते नाणे खिशात घातले देखील. आणखीन 2-3 जण मदतीला आले. बुटाचा आता कर कर असा आशादायक आवाज होऊ लागला. अखेर त्या मनुष्याने सर्वस्व पणाला लावून एक जोराचा हिसका दिला आणि बूट निघाला. पण बूट अचानक निघाल्यामुळे तो स्वतः एकदम बुटासकट घोळक्यात जाऊन पडला. त्या धक्क्याने दोघांचे पाय मुरगळले व एकाच्या हातातील रॉकेलची बाटली दुसऱ्याच्या डोक्यावर रिकामी झाली आणि तो घाबरून कुणी सिगरेट पेटवू नका, कुणी काडी पेटवू नका असे ओरडू लागला. इव्हान उठला व धावत जाऊन त्याने बूट काढला होता त्या मनुष्याकडे आला व त्याने त्याच्या हातातील आपल्या बुटात पाहिले. अगदी वर खाली हलवून पाहिले, पण त्यात काही नव्हते. पण यात काहीच नाही, तो उद्गारला. काय नाही त्यात? एकदम 10 जणांनी विचारले. काय म्हणजे? माझं काढ, इव्हान किंचित चिडून म्हणाला. म्हणजे ते डाव्या बुटात राहिलं? म्हणजे आता डावा बूट काढावा लागणार की काय? बूट काढलेल्या माणसाने थरथरत्या आवाजात विचारले. त्याचा चेहरा पांढरा फटफटीत झाला होता. दरवाजातून जाण्यास फार उशीर लागणार हे पाहून त्याने वेड्याप्रमाणे खिडकीतूनच उडी मारली. त्याचा कोट देखील तिथेच राहिला. तो
तो त्याच्या बायकोने दुसऱ्या दिवशी नेला, पण तोपर्यंत त्याची पितळी बटणे कुणीतरी काढून घेतली होती. आता एक लहानसा वाळलेला मनुष्य पुढे आला. त्याने अस्तन्या वर करून इव्हानचा डावा पाय उचलला व लहानसा हिसका दिला. त्याबरोबर दुसरा बूट निघाला. लोक तर आश्चर्याने दबून गेले. काय ताकद आहे त्याची, ते पुटपुटले. एकाने इव्हानला विचारले, उजव्या पायातील बूट काढताना एवढा आटापिटा करावा लागला, परंतु डाव्या पायातील बूट असा कसा सहज निघाला? याचं कारण म्हणजे डाव्या पायाचा बूट माझ्या मापाचा आहे, किंचित अस्वस्थपणे इव्हान म्हणाला. दुसऱ्या बुटाचा नंबर चुकीचा आहे. जुने बूट जरा स्वस्तात पडले म्हणून घेतले ना. नंतर त्याने दोन्ही बूट काखेत मारले आणि डाव्या बुटातील ओळखीचे कार्ड घेऊन तो बटवड्याच्या खिडकीपाशी आला. आता तरी माझी पत्र द्याल की नाही, त्याने खवसटपणे विचारले. पिंगट केसांच्या सुंदर तरुणीने कपाटातील कोनाडे पाहिले व गोड हसून ती म्हणाली, तुझ्या नावाचं एकही पत्र नाही इथं. धन्यवाद. कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले GA या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.